हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण बघणार आहोत घटक क्रमांक 18 म्हणजे लेसन नंबर 18 कागद मापन. हा आपला व्हिडिओ क्रमांक 24 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 23 मध्ये आपण दिनदर्शिका कॅलेंडर हा टॉपिकचा अभ्यास केला व त्यावर असणारे आपण प्रश्न सोडवले आणि समजून घेतले. आज आपण गणित या विषयातील एक खूप महत्वाचा धडा शिकणार आहोत, कागद मापन. आपण नेहमी डझन, ग्रॉस, दस्ता, रीम हे शब्द ऐकतो, पण जास्त करून आपण डझन ऐकतो है ना. मग याचा नेमका अर्थ काय असतो? डझन म्हणजे किती, ग्रॉस म्हणजे काय, दस्ता म्हणजे काय, रिम म्हणजे काय, या सर्व घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत आणि हे घटक समजून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ आपल्याला खूप महत्वाचा असणार आहे. डझन, ग्रॉस, दस्ता, रिम यांचे परस्पर काय संबंध आहे, एकमेकांचे रूपांतर कसे करायचे, उदाहरणे यावरचे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. स्वाध्यायाचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. मग व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्ष द्या व्यवस्थित. एक डझन म्हणजे 12 वस्तू किंवा 12 नग पण आपण म्हणतो, किंवा 12 कागद पण तुम्ही म्हणू शकतात. कागद, ठीक आहे. एक डझन म्हणजे आता 2 डझनचा काय होतो, एक दस्ता तयार होतो. 2 डझनचा काय होतो, एक दस्ता तयार होतो. मग एका दस्त्यामध्ये जर 2 डझन आहे तर कागद किती होणार? 2 डझन म्हणजे 12 अधिक 12 24 कागद होणार. लक्षात द्या व्यवस्थित. त्यानंतर दस्त्यापेक्षा मोठा काय असतो? ग्रोस असतो. एक ग्रोस, एक ग्रोस म्हणजे 144 कागद किंवा वस्तू. त्यालाच आपण 12 डझन सुद्धा म्हणू शकतो. आणि एक रिम, एक रिम म्हणजे 480 कागद. 480 कागद म्हणजेच 40 डझन होतात ते, आणि 20 दस्ते होतात. म्हणजे आपण शॉर्टली असं बोलू शकतो. पहा, लक्ष द्या व्यवस्थित. पहा, मग पहिला मुद्दा लक्षात घ्या. एक डझन म्हणजे 12 वस्तू, वस्तू म्हणा किंवा नग म्हणा किंवा कागद म्हणा, ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, एक दस्ता. डझन पेक्षा मोठा कोण असतो? दस्ता. एक दस्ता म्हणजे किती? 24 वस्तू. 24 वस्तू म्हणा, नग म्हणा किंवा कागद म्हणा तुम्ही. आणि 24 वस्तू जर आपण याची फोड केली 12 अधिक 12 म्हणजेच हे 2 डझन होणार. मग एक दस्ता म्हणजे 24 वस्तू किंवा 2 डझन. तिसरा मुद्दा लक्षात ठेवा, एक ग्रोस. मग एक ग्रोस म्हणजे 144 वस्तू. एक ग्रोस म्हणजे काय? 144 वस्तू. यालाच आपण डझन मध्ये बोलू शकतो 12 डझन. किती होतात हे? 12 डझन. 144 वस्तू म्हणजेच 12 डझन. 12 गुणिले 12 म्हणजे 144, म्हणजे 12 डझन होणार ते, ठीक आहे. आणि 4 नंबरचा महत्व लक्ष द्यायचं. 4 नंबरला एक रिम. तर एक रिम म्हणजे काय असतं? 480 कागद म्हणा, वस्तू म्हणा, नग म्हणा. यालाच आपण आणखी 2 प्रकारे काय लिहू शकतो? 480 कागद झाले ना, मग याला आपण दस्त्यामध्ये आणि डझन मध्ये लिहू शकतो. मग दस्त्यामध्ये किती म्हणू शकतो? याला आपण 20 दस्ते. किती म्हणू शकतो? 20 दस्ते म्हणजेच 40 डझन. रिम साठी व्यवस्थित लक्ष द्या. मग पहा, जर आपण फक्त आणि फक्त वस्तूचा विचार केला तर एक डझन म्हणजे 12 वस्तू, एक दस्ता म्हणजे 24 वस्तू, एक ग्रोस म्हणजे 144 वस्तू, एक रिम म्हणजे 480 वस्तू किंवा कागद किंवा नग. एक दस्त्यामध्ये 2 डझन असतात, एक ग्रोस मध्ये 12 डझन असतात आणि एक रिम मध्ये 40 डझन असतात, म्हणजेच 20 दस्ते असतात. खूप महत्वाचं आहे. वाटलंच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. पहा, ओके. आता यावर असणारे आपण प्रश्न बघूया.
मग नमुना प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 6 दस्ते बरोबर किती डझन कागद, किती डझन विचारलं बरं का, इथं व्यवस्थित लक्ष द्या पेपर म्हणजे क्वेश्चन मध्ये. मग 6 दस्ते म्हणजे किती डझन. मग एक दस्त्यामध्ये एक दस्त्यामध्ये काय होतो, एक दस्ता म्हणजे 2 डझन, म्हणजे 6 गुणिले 2 12, म्हणजे किती डझन होणार आहे, 12 डझन होणार आहे. 144 कागद होणार आहे, कागद, पण आपल्याला डझन मध्ये विचारलं. 144 नग होणार आहे, कागद होणार आहे, वस्तू होणार आहे, म्हणजे 12 डझन. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू, एक रिम बरोबर डॅश डॅश ग्रोस डॅश डॅश डझन. मग आता पहा इथं सोडून दिले आपल्याला, एक रिम म्हणजे काय असतं, 40 डझन असतात. किती असतात, 40 डझन. पण इथं डझन मध्ये विचारलं त्यांनी, पण ग्रोस मध्ये पण विचारलं. बरं, मग एक रिम म्हणजे 40 डझन, एक रिम म्हणजे 40 डझन. पण डझनचं रूपांतर परत आपल्याला ग्रोस मध्ये करायचंय आणि डझन मध्ये पण लिहायचंय. मग आपल्याला माहिती 12 डझनचा काय होतो, एक ग्रोस होतो. मग याला 12 ने भाग देऊ आपण 40 ला. मग 12 त्रिक 36, 3चा भाग गेला 4 उरले, म्हणजे 40 डझन जे आपलं उत्तर आलं, म्हणजे 3 ग्रोस आणि 4 डझन शिल्लक राहिले खाली. 3 ग्रोस आणि 4 डझन. आलं लक्षात. एक रिम म्हणजे 40 डझन. आता डझन पण याला ग्रोस आणि डझन मध्ये लिहायचंय. मग 20, मग 12 डझनचा काय होतो, एक ग्रोस होतो, म्हणून आपण या 40 ला 12 ने भाग दिलं. 12 त्रिक 36, 3चा भाग गेला, म्हणजे 3 काय झाले, हे ग्रोस झाले, आणि जे उरले तेवढे डझन उरले का नाही, म्हणजे 3 ग्रोस 4 डझन. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू, 2 रिम कागदापैकी 648 कागद वापरले. 2 रिम कागदापैकी 648 कागद वापरले, तर किती डझन कागद शिल्लक उरले, म्हणजे उरले. आता पहा बरं का, 2 रिम, मग 2 रिम, एक रिम म्हणजे 480 कागद, बरं का, 480 कागद आहे. मग 480 म्हणजे 2 रिम मध्ये किती होणार, ते 2 रिम किती होणार, 960 होणार. किती होणार, 960. 2 गुणिले 480 कागद, आणि या 960 पैकी 648 कागद वापरली गेली. मग यामधून 648 मायनस केले तर 312 उरले. पण 312 पर्यायामध्ये उत्तर जरी दिलं तरी आपल्याला घ्यायचं नाही, कारण की त्यांनी आपल्याला काय विचारलं, किती कागद उरले, किती नग उरले नाही विचारलं, किती डझन कागद उरले, डझन. मग याला आपल्याला डझन मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे आपण 312 ला काय करणार विद्यार्थी मित्रांनो, एक डझन मध्ये किती नग असतात, 12, 12 ने भाग देणार. मग पहा, 12 दुने 24, किती उरले इथं, 7, आणि 12 सक 72, म्हणजे 26चा भाग गेला पूर्ण, म्हणजे 26 डझन कागद उरलेले आहेत तिथं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. आलं लक्षात. चला पुढचे प्रश्न आपण पाहू. आता पुढे आपल्याला सरावासाठी दिलेले प्रश्न आहे, म्हणजे आपला स्वाध्याय सुरू होतो इथं. पहिला प्रश्न आहे, 432 कागद म्हणजे किती ग्रोस कागद. 432 कागद म्हणजे किती ग्रोस कागद. 432 कागद दिले आपल्याला, आणि त्याला आपल्याला ग्रोस मध्ये कन्वर्ट करायचंय. मग आपल्याला माहिती की 144 कागदाचा एक ग्रोस होतो. मग इथं तुम्हाला अंदाज लावा लागेल, 144 ला कितीने आपण गुणलं तर आपल्याला 432 उत्तर मिळालं पाहिजे इथं. मग जितक्याने गुणलं म्हणजे तितकी ग्रोस होणार ते. इथं जर आपण 2 ठेवलं तर बेचोक 8 होणार, नाही चालणार. इथं जर आपण 3 घेतला, 3 चोक 12, 12 चे 2, हातचा आला 1, 3 चोक 12, 12 ने 13, 13 च 3, हातचा आला 1, 3 एक 3 आणि 4, 432. हो, म्हणजे 3 ग्रोस आपल्याला मिळणार. कारण विद्यार्थी मित्रांनो, 432 ला जर तुम्ही 144 ने भाग दिलं तरी इथं त्रिक उत्तर येणार आहे, पण 144 चा परत तुम्हाला टेबल बनवावं लागेल. म्हणून मी ही टेक्निक वापरली की 144 ला कितीने मल्टिप्लाय, कितीने गुणलं आपण तर 432 उत्तर येणार आहे. मग 3 नी जर गुणलं किंवा पर्यायातून गेलो जर आपण, तर पर्याय क्रमांक 2, 3 आपलं उत्तर आहे. मग 432 कागद म्हणजे 3 ग्रोस, 144, 144, 144, कारण की 144 कागदचा एक ग्रोस होतो. 432 म्हणजे 3 वेळेस 144 घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे 3 ग्रोस त्याचा उत्तर असेल. दुसरा प्रश्न पहा, 12 दस्ते प्लस 1 ग्रोस प्लस 1 डझन बरोबर किती कागद.
मग 12 दस्ते, मग 12 दस्ते म्हणजे किती होणार बरं? 12 आणि एक दस्त्यामध्ये किती नग असतात? 24 नग असतात. मग 24 गुणिले 12 करूया आपण. जर रफ कॅल्क्युलेशन केलं, 12 चोक 48, 48 चे 8, हातचे आले 4, 12 दुने 24, 24 आणि 4 28. म्हणजे किती नग झाले? कागद म्हणा किंवा नग म्हणा, 288. 12 दस्ते म्हणजे 288 कागद, प्लस एक ग्रोस. एक ग्रोस, एक ग्रोस म्हणजे किती असतात? 144 कागद. एक ग्रोस म्हणजे किती? 144 कागद, प्लस एक डझन. एक डझन म्हणजे किती कागद? 12 कागद. करा सर्वांची बेरीज. 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 चे 4, हातचा आला 1, 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, 13 आणि 1 14, परत 14 चे 4, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 444 कागद. काय उत्तर येईल? आणि आपल्याला कागद मध्येच विचारलं किती कागद? 444. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. आलं लक्षात? तिसरा प्रश्न आपण पाहू. एका शाळेने हस्तलिखितांसाठी 3 ग्रोस रंगीत कागद, 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. जर 24 वर्गापैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला अनुक्रमे किती रंगीत कागद व किती पांढरे कागद मिळाले? जर इथं आपण ट्रिकनी गेलो विद्यार्थी मित्रांनो, 3 ग्रोस रंगीत कागद दिलेले इथं आणि 6 ग्रोस म्हणजे 3चा दुप्पट आहे इथं 6. मग पर्यायामध्ये अशी व्हॅल्यू शोधा. जरी 24 वर्गामध्ये वाटायचे म्हणजे याला आपण कागद मध्ये रूपांतरच करणार की नाही. मग 1 ग्रोस म्हणजे 144 कागद, मग 3 ग्रोस म्हणजे 432 होणार की नाही ते. मग 432 आणि याचे दुप्पट होणार, आणि 24 ने जर आपण त्याला भाग दिलं, मग 3 ग्रोस साठी जे उत्तर आहे आपलं 432, त्याला जर आपण 3 नी भाग दिलं, जे उत्तर मिळणार आहे 6 नी भाग दिलं तर काय होणार आहे आपल्याला? मग तेवढे म्हणजे संख्या दुप्पट होईल का नाही? म्हणजे दुप्पट संख्या कुठे पहा बरं? 18 54 नाही, दुप्पट नाहीये. 36 18 आहे, दुप्पट आहे. 18 36 पण दुप्पट आहे, हे पर्याय पण नाही. पण आपल्याला काय विचारलं अनुक्रमाने? रंगीत कागद आणि पांढरे कागद. रंगीत कागद कमी म्हणजे कमीवाली व्हॅल्यू अगोदर येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. हे शॉर्टकट ट्रिकने आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं 3 ग्रोस आणि 6 ग्रोस दुप्पट फरक आहे, आणि भाग दिल्यावर जे उत्तर भागाकार 3 नी मिळणार आहे त्याचा दुप्पट आपण 6 नी भाग दिल्यावर मिळणार का नाही आपल्याला? मग पहा विद्यार्थी मित्रांनो, जर सोडवायचं ठरलं तर 3 ग्रोस म्हणजे काय होणार आहे सांगा बरं मला? 3 ग्रोस म्हणजे काय होणार? 3 ग्रोस म्हणजे 144 गुणिले 3 करा, 432 कागद मिळणार तुम्हाला. आणि आता यांची वाटप करायची. 432 कागद 24 वाटायचे एका वर्गामध्ये, 24. मग 24 एक 24, कारण की 24 दुनी 48 होतात. त्यानंतर इथं वजाबाकी किती? 19 मिळणार आहे आपल्याला. वरून किती आले? 2. 24 गुणिले किती? 24 8 24 8 192 होतात. म्हणजे किती आला? 18. म्हणजे 3 ग्रोस रंगीत कागद जर आपण 24 वर्गामध्ये वाटले, एक वर्गाला 18 मिळणार आहे. आणि जर 3 ग्रोस वाटल्यावर 18 मिळणार आहे, तर 6 ग्रोस वाढल्यावर किती होणार? 18चा दुप्पट 36 होणार की नाही? म्हणजे परत 6 ग्रोस म्हणजे असं जर सोडवायचं ठरलं, सोडू नका पण शॉर्टकट चला. 3चा दुप्पट दिलेले म्हणजे याचा दुप्पट करा. मग 6 ग्रोस म्हणजे काय होणार? ते 864 कागद होणार. आणि 864 ला जर तुम्ही 24 नी भाग दिलं, तुम्हाला इथं उत्तर 36 मिळणार आहे. आलं लक्षात? म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पण मी शॉर्टकटनी गेलो. हे 3 आहे आणि हे 6 आहे, भाग दिला म्हणजे एक सिंगल आणि त्याची दुप्पट व्हॅल्यू असणार आहे. ते इथं पर्यायामध्ये 18 आणि 36. हा का नाही घेतला आपण? त्यांनी आधीवर आपल्याला रंगीत कागदची विचारले. रंगीत कागद कमी आणि पांढरे कागद जास्त आहे, मग कमी आणि जास्त, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. चौथा प्रश्न आपण पाहू. 1.25 रिम कागदापैकी 25 दस्ते कागद छपाईसाठी वापरले. 1.25 रिम कागद होती, त्यापैकी 15 दस्ते कागद छपाईसाठी वापरले आणि 3 डझन कागद खराब झाले असतील, तर किती कागद शिल्लक राहिली? आता कागद मध्ये उत्तर विचारलं म्हणजे सगळ्यांचं कन्व्हर्जन आपल्याला कागद मध्ये करावं लागेल. मग 1.25 रिम म्हणजे काय? 1 रिम अधिक पाव रिम. 1 रिम अधिक पाव रिम. मग 1 रिम मध्ये किती कागद असतात? 480 कागद. आणि पाव रिम म्हणजे याचा 4 भाग करा, है का नाही? म्हणजे किती होणार ते? 12 चोक 48 म्हणजे 120. किती होणार ते? 120 कागद. पाठ ठेवा वाटतं तर
120 कागद म्हणजे पाव रीम. त्यानंतर तुम्ही याचा अर्धा करू शकता 240. किती करणार तुम्ही 240 पण घेऊ शकता अर्ध्याला. मग हे किती कागद झाले पहा, याची जर बेरीज केली आपण तर 0 अधिक 0 8 आणि 2 10, 10चा 0 हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6 म्हणजे 600 कागद. सव्वा रीम म्हणजे 600 कागद. यापैकी 15 दस्ते कागद छपाईसाठी वापरली. 15 दस्ते किती म्हणले 15 दस्ते. मग 15 दस्ते म्हणजे 15ला आपण किती गुणणार, एक दस्त्यामध्ये किती कागद असतात 24 कागद असतात. आणि 15 गुणिले 24 तुम्ही करा, तुम्हाला किती मिळणार आहे 360 कागद मिळणार आहे. ठीक आहे. आणि पहा हे वापरली गेली बरं का छपाईसाठी. आणि 3 डझन कागद खराब झाली. 3 डझन कागद काय झाली खराब झाली. 3 डझन. मग 12 गुणिले 3 12 त्रिक 36. म्हणजे यांची बेरीज करू, एकूण एवढे होते ना, हे वापरले आणि खराब झाले म्हणजे किती गेले मग टोटल, हे 6 हे 9 आणि 3 396. किती झाले 396. आणि एकूण किती आपल्याकडं 600. मग 600 मधून 360 छपाईला गेले आणि 36 वायाला गेले म्हणजे खराब झाले. मग यांची बेरीज केली म्हणजे किती गेले टोटल 393. 393 आपण वजा करू, हे 10 हे 9 आणि हे 5. 10तून 3 गेले 7, 9तून 9 गेले 0. सॉरी इथं 6 आहे 6, एक मिनिट 6 आहे इथं 6 आहे. 10तून 6 गेले 4, 9तून 9 गेले 0 आणि 5तून 3 गेले 2. 204 किती कागद शिल्लक राहतील 204. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. पाचवा प्रश्न पहा. पाचवा प्रश्न आहे 4860 कागदांची किती दस्ते होतील, किती कागद उरतील. आता किती दस्ते होतील आणि किती कागद उरतील असा विचारला. आणि मला सांगा मग किती कागदांचा एक दस्ता होतो 24 कागदांचा. मग 24 ने आपण भाग देणार त्या संख्येला. कोणाला 48 60 ला है ना. 6वा प्रश्न आहे हे. 5वा प्रश्न आहे 4860 ला आपण काय करणार 24 ने भाग देणार. दस्तेमध्ये कन्वर्ट करायचं ना आपल्याला. आणि उरलेले काय असणार आहे ते कागद असणार आहे तेवढे. मग 24 दुने 48, 48 48 गेले 0, वरून आले 6, 24 0 0 परत 6 उरली, वरून आला 0. आता किती जाणार इथं 24 दुने 48. किती उरले इथं 10तून 8 गेले 2, 5 बनले, 5तून 4 गेले 1. म्हणजे किती दस्ते होणार एकूण दस्ते किती होणार ते 202 दस्ते आणि वरती 12 कागद उरणारे. 202 दस्ते आणि 12 कागद. किती दस्ते होतील 202 आणि किती कागद उरले आपलं बाकी किती आली 12 म्हणजे 12 कागद उरले. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 6वा प्रश्न आपण पाहू 3360 कागद म्हणजे किती रीम कागद. पहा बरं का आता 6वा प्रश्न कसा आहे. 3360 3360 हे काय दिले आपल्याला कागद दिलेले म्हणजे किती रीम. मग तुम्हाला माहिती एक रीम म्हणजे 480 कागद. मग याला जर आपण 10 ने गुणलं तर हे 4000 मध्ये उत्तर येईल का नाही. आणि हा 4000 पेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 480 ला असे कोणत्या संख्येने आपण जर गुणलं तर हे उत्तर मिळायला पाहिजे आपल्याला. मग 2 ने गुणलं तर खूप म्हणजे जवळचा नंबर येईल. कळतं काय म्हणतो मी तुम्हाला. हे म्हणजे किती रीम आपल्याला हे काढायचंय. आपल्याला एक गोष्ट माहिती एक रीम म्हणजे 480 कागद नग वस्तू. मग जरी आपण 10 रीम घेतली म्हणजे 4800 होणार की नाही ते. पण आपल्याला उत्तर इथं 3300 मध्ये पाहिजे. मग पर्यायामध्ये पहिला 10 आहे हे होऊ शकत नाही. चला आपण 7 ने गुणून पाहू बरं. मग 7 0 0 7 8 56, 56 चे 6 हातचे आले 5, 7 चोक 28, 28 आणि 7 33. हो म्हणजे 3360 म्हणजे किती रीम होणार 7 रीम होणार. कारण की 7 ने गुणाकार केला आपल्याला ही संख्या मिळाली आपल्याला. म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2.
10 होऊ शकत नाही, 12 होऊ शकत नाही, 9 झाला असता जर 7नी नसतं सॉल्व्ह झाला तर. 7वा प्रश्न पाहू आता. 400 रिम कागदापैकी 325 रिम कागद वयांसाठी वापरले. पहा आता 7वा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, 400 रिम होते, त्यापैकी 325 रिम वयांसाठी वापरले. म्हणजे ही रिम आपण वजा करू म्हणजे 75 रिम उरली. आणि 75 उत्तर घेऊ नका. काय विचारलं पहा, तर किती दस्ते कागद उरले. किती दस्ते विचारलं. दस्ते किती, डझन पण नाही विचारलं, किती कागद पण नाही विचारलं, किती दस्ते विचारलं. मग आपल्याला माहिती एक रिम म्हणजे काय असतात, 20 दस्ते असतात. एक रिम म्हणजे काय असतात, 20 दस्ते. एक रिम म्हणजे काय असतं, 20 दस्ते, 40 डझन, 480 कागद. मग इथं किती आले आपले 75. मग 20 निघू ना त्याला. 75 रिम. एक रिम म्हणजे 20 दस्ते. 75 रिम म्हणजे 75 गुणिले 20 करा. 75 दुने 150. मुलं चुकून माहिती काय करतात, 150 उत्तर घेतात. नाही, 75चा गुणाकार 2 बरोबर केला तर 150 आला, 150. पण हा शून्य राहिला ना 20चा, तो लावा इथं. म्हणजे किती दस्ते होणार ते 1500 दस्ते. काय होणार 1500 दस्ते. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 8वा प्रश्न आपण पाहू. चित्रकलेच्या तासाला वर्गात वाटण्यासाठी 6 दस्ते कागदांचा एक खोका व 6 डझन कागद आणले. 6 दस्ते कागदांचा एक खोका. मग एक दस्ता म्हणजे तुम्हाला माहिती, मग एक दस्ता म्हणजे किती कागद होतात, 24 कागद होतात. मग 6ला 24 ने गुणा, तेवढे कागद झाले. त्यातील 6 आणि आणखी 6 डझन पण आणले, ते त्याच्यामध्ये ऍड करा. ऍड केले म्हणजे तुम्हाला एकूण कागद मिळतील. प्रत्येक विद्यार्थ्याला 4 कागद दिल्यास एकूण किती विद्यार्थ्यांना कागद वाटले. येणाऱ्या संख्येला 4 ने भाग द्या, तुम्हाला उत्तर मिळेल. हा तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क. 8वा प्रश्न. इथं 6 दस्ते दिले, इथं 6 डझन दिलेले. याला कागद मध्ये कन्वर्ट करा, नग मध्ये, आणि त्याला 4 ने भाग द्या, उत्तर जमेल. 9वा प्रश्न आपण पाहू. एक ग्रोस कागदांपैकी काही कागद झेरॉक्स साठी वापरले. एक ग्रोस बर का, एक ग्रोस कागद म्हणजे 144 असतात ते, है ना. इथंच सोडतो मी त्याला. 144 कागद. एक ग्रोस म्हणजे 144 कागद म्हणा, किंवा त्याला तुम्ही नग पण म्हणू शकतात. काही कागद झेरॉक्स साठी वापरले. झेरॉक्स साठी याच्यातून कितीतरी वापरले, माहित नाही किती वापरले. 24 कागद उरले. 24 कागद उरले म्हणजे उरलेले मायनस करू आपण. किती मिळणार, 4तून 4 गेले 0, 4तून 2 गेले 2, आणि 120 कागद उरले बर का. नग कागद उरले म्हणजे नग, सेपरेट 120 उरले. तर किती दस्ते कागद झेरॉक्स साठी वापरले. आता दस्तेमध्ये उत्तर विचारलं आपल्याला. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की 120 ला आपण काय करणार, 24 ने भाग देणार. 24 ने का देणार, कारण की एक दस्ता म्हणजे 24 नग, 24 कागद, म्हणून आपण 24 ने भाग देणार. आणि 24 पंचे 120 म्हणजे ते किती होणार आहे, किती दस्ते होणार ते 5 दस्ते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. आणि शेवटचा प्रश्न. पुढील पैकी अयोग्य पर्याय कोणता. चुकीचा पर्याय ओळखायचा. एक रिम बरोबर किती कागद. मग एक रिम बरोबर 480 कागद होतात, पण हा घेऊ नका, थांबा. अयोग्य विचारला आपल्याला, म्हणजे 480 कागद हे बरोबर आहे. त्यानंतर 40 डझन होतात, एक रिम म्हणजे 40 डझन, हे पण बरोबर आहे. आणि एक रिम म्हणजे 20 दस्ते होतात, हे सुद्धा बरोबर आहे. मग एक रिम म्हणजे 480 कागद, 40 डझन आणि 20 दस्ते, पण 40 ग्रॉस होऊ शकत नाही. अयोग्य पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 2, 40 ग्रॉस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा घटक होता कागद मापन. आणि महत्वाचं आपण इथं शिकलो, आणि खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही एक लक्षात ठेवा, एक डझन म्हणजे 12 वस्तू, एक दस्ता म्हणजे 24 वस्तू किंवा 2 डझन, एक ग्रोस म्हणजे 144 वस्तू किंवा 12 डझन, आणि एक रिम म्हणजे 480 वस्तू कागद, 20 दस्ते आणि 40 डझन. आणि यावर स्कॉलरशिप मध्ये एक तरी प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जाणार आहे.
कारण की कन्फ्युजन वाला आहे. आणि एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला दिला, तुम्ही ते सॉल्व्ह करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 19 नंबरचा धडा नाणी, नोटा, रुपये, पैसा, पैसा पैसा आहे का नाही, हा घटक आपण पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा मला होमवर्कचा. थँक्यू, धन्यवाद.